इंटरनेशनल ड्रग्स सिंडिकेट में कस्टम ऑफिसर समेत 2 नवी मुंबई के पुलिस हुए गिरफ्तार। मुंबई टीवी, हर खबर सच के साथ। मैं उज्जैन से आप देख रहे हैं मुंबई टीवी। जिस तरीके से नवी मुंबई पुलिस और मुंबई पुलिस लगातार ड्रग्स को लेकर जीरो टॉलरेंस की बात करती है, तो वही कार्रवाई करते हुए चाहे वो कस्टम ऑफिसर हो या फिर क्यों ना पुलिस ऑफिसर हो, इन सब पे शिकंजा कस रही है। ऐसे ही एक मामला नेरुल का सामने है। बताया ये जा रहा है 17 ग्राम के हाई ग्रेड एंड्रोपोनिक्स के गांजे के साथ गिरफ्तार 2 आरोपी की जब पूरी तरीके से एसआईटी जांच कर रही थी, तो इस जांच में ये पता चला कि आरोपी को बचाने के लिए पुलिस के जो कांस्टेबल हैं उन्होंने 6-6 लाख रुपए लिए थे। इसके लिए उन्हें गिरफ्तार किया गया और साथ साथ में जो इनके ड्रग्स के कारोबार को बड़े पैमाने पर और मुंबई तक का फैलाने के लिए जो इनका साथ देते कस्टम ऑफिसर गौर जिनका नाम गौर बताया जा रहा है, उन्हें भी गिरफ्तार किया गया है। पुलिस इस पूरे मामले की आगे की तफ्तीश कर रही है, मगर इस मामले के बाद से ये सवाल खड़ा होता है कि जो इतने बड़े पैमाने पर मुंबई के और पूरे देश भर के अलग अलग इलाकों में ये ड्रग्स की तस्करी करते हैं, इन पर किस तरीके से एसआईटी कार्रवाई कर रही है, वो जीता जागता उदाहरण सामने नजर आ रहा है। बताया ये जा रहा है कि इनके पास से कुल मिला के संपत्ति समेत जो वस्तु बरामद किए गए उसकी कीमत 73 लाख रुपए बताई जा रही है। अब देखना ये रहेगा इस पूरे मामले में आगे क्या कुछ बड़े अधिकारियों का नाम आता है या नहीं आता है। फिलहाल गिरफ्तार किए गए 2 पुलिस कर्मियों का नाम कुछ इस तरीके से बताया है। सचिन भालेराव जो कि खारघर पुलिस स्टेशन में थे और दूसरे का नाम संजय पुलकर जो कि एंटी नारकोटिक्स यूनिट से। फिलहाल पुलिस ने इन सब पर मामला दर्ज करते हुए आगे की जांच कर रही है। कॅमेरा पर्सन नावेद कुर्शी के जैन से मुंबई टीव्ही। आपण 14 तारखेला नेरुळ सेक्टर 15 मध्ये आपल्याला एका ठिकाणी गांजाची किंवा अंमली पदार्थाची विक्री होतीये अशी माहिती जेव्हा एएनसी युनिटला मिळाली तेव्हा आमचे पीआय संदीप निगळेंची टीम त्या ठिकाणी गेली। जेव्हा त्याच्या टेरेसवरती त्यांनी रेड केली तेव्हा तिथे टोटल 3 आरोपी त्यांना दिसले। त्यातले 2 आरोपी त्यांनी इमिडिएटली ताब्यात घेतले आणि त्यातला एक आरोपी जो आहे तिथनं पळून गेला। त्या 2 आरोपींकडनं काही मुद्देमाल नार्कोटिक्सचा मिळाल्यानंतर नेरुळ पोलीस स्टेशनला 201/2025 या सीआर खाली गुन्हा दाखल झाला, ज्याच्या तपासामध्ये नंतर इतरही काही आरोपी निष्पन्न झाले, ज्यांना पुढे जाऊन अटक करण्यात आली। त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरनं एनडीपीएसचा माल भारतामध्ये मागवला जातो, तो एअरपोर्टला येतो। एअरपोर्टला आल्यानंतर त्याला क्लिअर करणारा एजंट आहे, त्या एजंटला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केली। क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्या कस्टम अधिकाऱ्याला सुद्धा याच्यामध्ये अटक केली। माल आल्यानंतर आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या अंगडियांना यूज केल्या गेलं, कॅश देऊन त्याचं यूएसडीटी मध्ये कन्व्हर्शन, अशा 2 अंगडियाला अरेस्ट केल्या गेली। जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता ज्याच्या संपर्कामध्ये आमच्या इथले काही लोकल पोलीस होते, खारघर पोलीस स्टेशनचा अंमलदार आणि नार्कोटिक्स सेलचा एक अंमलदार जो त्या कस्टम क्लिअरन्स असणाऱ्या केके सोबत कनेक्ट होते, अशा 2 अंमलदारांना सुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली। असे टोटल 10 आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केलेली असून 73 लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल जो आहे तो ह्या केसमध्ये जप्त करण्यात आलेला आहे। मुख्य सूत्रधाराचं त्याचं लोकेशन फक्त आम्हाला म्हणजे माहिती सध्या अशी आहे की भारतातनं माल मागवणारा बंगेरा तो माल मागवतो थायलंड किंवा अमेरिकेतनं इतर ठिकाणावरनं, तिथून त्याला जे माल प्रोव्हाइड करतो असे काही सस्पेक्ट आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत। त्या सस्पेक्ट कडनं जेव्हा माल येतो आणि आल्यानंतर मात्र मग जी पुढची चेन आहे कस्टम ऑफिसर, क्लिअरन्स एजंट, पैसे देणारे अंगडिया आणि मग तो माल बंगेराला मिळाल्यानंतर त्याची जी इतर पेडलर आहे जे सेक्शन वाईज महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये आणि भारतातल्या इतर राज्यांमध्ये पसरलेले आहे त्याची माहिती पण आमच्यापर्यंत पोहोचलेली। पोलीस नाईक हे जे 2 पोलीस अंमलदार जे अरेस्ट केलेले आहे ते केके सोबत नमूदच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित होते म्हणून त्यांना अटक केलेली आहे। केवळ केके सोबत ते संपर्कात होते म्हणून अटक नाही केलेली आहे। केकेचा जो काही रोल ह्या गुन्ह्यामध्ये आहे त्या अनुषंगाने ते दोघं जण कनेक्टेड आहेत। सध्या काय आपण मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स आहेत, मल्टिपल ट्रान्झॅक्शनची माहिती मिळालेली आहे, पण ते ट्रान्झॅक्शन कुठल्या अकाउंट मधून गेले, ते अकाउंट कोणाच्या नावाने आहे, त्याचे होल्डर्स कोण आहे, ऑपरेटर्स कोण आहे, याचा तपास चालू आहे आमचा। एसआयटी स्थापन केलेली आहे, प्रत्येक आम्ही इतर आरोपी आम्हाला महत्वाचे काही अटक करायचे इंट्रोगेशन त्याच्यामध्ये सर्व सॅम्पलरी सुरू आहे आमचा। त्यात महत्वाचा एक विषय तुम्हाला सांगायचा आहे आणखी की केके तो बनावट आधार कार्ड बनवायचा, म्हणजे त्याचं नाव आहे कमल चंदवानी, त्याने माल मागवला नवीन झा फॉर एक्झाम्पल, मग नवीन झहाच्या नावाने एक आधार कार्ड बनवलं, त्याच्यामध्ये फोटो केकेचाच आहे, मग जेव्हा पार्सल आलं त्याची डिलिव्हरी करायला आधार कार्ड दाखवायला लागेल, तर तसं बनावट केलेलं फॉर्जरी केलेलं तो आधार कार्ड दाखवायचा, म्हणून त्यात फॉर्जरीचे सुद्धा सेक्शन्स आपण गुन्ह्यामध्ये ऍड केलेले आहे। यापूर्वी पण त्याच्यावर दाखल आहे, दाखल आहे।